हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर पितृपक्षामध्ये शिवलिंगावर काळे तीळ आणि बेलपत्राचा उपाय. श्राद्ध पक्षात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र आणि काळे तीळ मिसळून भगवान शिवांचा अभिषेक करावा किंवा शिवलिंगावर दररोज एक दाणा तांदूळ अर्पण करावा. याशिवाय हरिद्वार मंदिर, दक्षेश्वर महादेव मंदिरासारख्या कोणत्याही पवित्र शिव मंदिरात जाऊन शिवांचे दर्शन घेतल्याने पितृदोष दूर होतो. बेलपत्र आणि काळे तीळ यांचा अभिषेक. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्राद्ध पक्षात गंगाजल किंवा दुधात काळे तीळ आणि बेलपत्र मिसळून भगवान शिवांचा अभिषेक करावा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्राद्ध पक्षाच्या या 16 दिवसात दररोज शिवलिंग आणि अशोक सुंदरीवर एक दाणा तांदूळ अर्पण करावा. पितृपक्षात रुद्राभिषेक केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि समृद्धी मिळते. घरात काही समस्या किंवा दुविधा असल्यास भगवान शिवांना अपराजिताचे फूल अर्पण करा आणि म्हणा, हे शिवशंभो भोलेनाथ, मी हे फूल तुम्हाला समर्पित करत आहे. ते स्वीकारा आणि आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करा. अशा प्रकारे प्रार्थना करा आणि एक भांडे पाणी अर्पण करा. पितृपक्षाच्या वेळी सकाळी घराच्या ईशान्य दिशेला नियमितपणे गाईच्या तुपाचा दिवा लावा. तर संध्याकाळी स्वयंपाकघरातील पाण्याजवळ दिवा लावा. पितृपक्षाच्या वेळी जर तुम्ही हे उपाय नियमितपणे केले तर तुम्हाला पूर्वजांचे विशेष आशीर्वाद नक्कीच मिळतील. यासोबतच पैसे मिळवण्याच्या मार्गात येणाऱ्या समस्या दूर होतील. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले आहेत तर पितृपक्षाच्या वेळी दररोज संध्याकाळी पूजा केल्यानंतर घराच्या एका कोपऱ्यात शेणाच्या गोळ्या जाळा. शेणाच्या गोळ्या जाळण्यापूर्वी त्यात गूळ आणि तूप मिसळा. या दरम्यान तुमच्या चुकांची क्षमा मागा आणि पूर्वजांचे स्मरण करा. असे केल्याने तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळेल. यासोबतच कुंडलीतील ग्रहांची स्थिती देखील सुधारेल. जर तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर पितृपक्षाच्या वेळी दररोज स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजल किंवा दुधात काळे तीळ आणि बेलपत्र मिसळा आणि भगवान शिवांना अभिषेक करा. हा उपाय केल्याने पितृदोष दूर होतात. जर तुम्हाला पूर्वजांना प्रसन्न करायचे असेल तर पितृपक्षाच्या वेळी काळे तीळ दान करा. तुम्ही मंदिरात काळे तीळ दान करू शकता. हा उपाय केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. तर पितृपक्षात स्नान आणि ध्यान केल्यानंतर बेलपत्रावर राम लिहा आणि ते भगवान शिवांना अर्पण करा. हा उपाय केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव संपतो. पितृपक्षात पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदान केले जाते. म्हणून श्राद्ध पक्षात घरातील वडीलधाऱ्यांची सेवा आणि आदर करा. त्यांच्या भावना दुखवू नका आणि त्यांची प्रतिष्ठा दुखवू नका. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते अमावस्या तिथीपर्यंत दररोज स्नान आणि ध्यान केल्यानंतर काळे तीळ. श्राद्ध पक्षामध्ये काळे तीळ उपाय आणि जव पाण्यात मिसळा आणि पितरांना अर्घ अर्पण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला पितृदोषापासून आराम मिळेल. प्रदोष किंवा त्रयोदशी तिथीला ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवांचे ध्यान करा. अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घाला आणि ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत स्नान करा. भगवान शिव आणि पूर्वज प्रसन्न होतील. स्वयंपाकघरात आपले जे पिण्याचे पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी रात्री बेलपत्र आणि कच्चे दूध एका वाटीत ठेवावे आणि सकाळी शिवलिंगावर तुमरुकेश्वर महादेवाचे नाव घेऊन बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे आणि शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर कच्चे दूध अर्पण करावे. हा उपाय दररोज श्राद्ध पक्षात करायचा आहे. 16 दिवस करावे. 3 महिन्यात बाबा कृपा जरूर करतात. त्रयोदशीच्या दिवशी कोणत्याही तलावात किंवा नदी काठी जावे आणि माशांना पिठांचे गोळे खाऊ घाला
आणि असहाय्य लोकांना खाऊ घाला आणि अन्न, कपडे, काळे तीळ, छत्री इत्यादी दान करा. पूर्वज देखील प्रसन्न हो. प्रदोष तिथीला शिव पार्वतीची एकत्र पूजा करा आणि ओम गौरी शंकराय नमः ह्या मंत्राचा जप करा आणि तुमच्या क्षमतेनुसार मंदिरात दान करा. ह्या उपायाने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि घरात सुख, समृद्धी आणि आनंद येईल. या दिवशी तुमच्या पूर्वजांचे स्मरण करून भगवान शिवांचा दूध अभिषेक करा आणि काळे तीळ, फुले, फळे, मिठाई इत्यादी अर्पण करा आणि अन्नदान केल्यानंतर आरती करा. या उपायाने पूर्वज प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद देतील. तुमच्या पूर्वजांच्या रागाची चिन्हे. वंश पुढे नेण्यात अडथळे. अनेकदा प्रयत्न करूनही लोक कुटुंबाचा विस्तार करण्यात यशस्वी होत नाही. मुले नसणे, मुलांशी संबंधित समस्या किंवा कुटुंबातील पिढी तुटणे हे पितृदोषाचे लक्षण असू शकते. घरात पिंपळाचे रोप वाढणे. जर घराच्या अंगणात, छतावर किंवा तुटलेल्या भांड्यात अचानक पिंपळाचे रोप वाढले तर ते शुभ मानले जात नाही. ते नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे आणि पूर्वजांची नाराजी दर्शवते. घरात अपघात वाढू लागतात. कधीकधी लहान घटना घडत राहतात, परंतु जर एकामागून एक अपघात होत राहिले तर हे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते. व्यवसाय आणि नोकरीत अडथळे. कठोर परिश्रम करूनही कामात सतत अडथळे येत असतात. प्रगती थांबते किंवा पदोन्नती मिळत नाही तर याचा अर्थ पूर्वज रागावलेले असतात. शुभ कार्यात अडथळे. घरात कोणत्याही शुभ कार्यादरम्यान वारंवार येणाऱ्या समस्या देखील पितृदोषाचे लक्षण मानले जातात. तर तर्पण आणि पिंडदान. तर पितृपक्षात पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान करा. यामुळे पूर्वजांचा राग कमी होतो आणि जीवनात शांती येते. अन्न आणि पाणी अर्पण करा. पूर्वजांच्या नावाने अन्न आणि पाणी बाजूला ठेवा आणि ते त्यांना समर्पित करा. यामुळे त्यांचा राग शांत होण्यास मदत होतो. पूर्वजांच्या चित्रांचा आदर करणे. पूर्वजांचे चित्र दररोज स्वच्छ करा आणि त्यावर फुले अर्पण करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. दिवा लावा. तर पितृपक्षात दक्षिण दिशेला पूर्वजांच्या नावाने दिवा लावा. हे शुभ मानले जाते आणि पूर्वजांना संतुष्ट करते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब